हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज आपण फ्लिपकार्टवरून बरंच मोठं पार्सल मागवलं आहे. म्हणजे किमतीनं नाही पण साईजनं लय मोठं आहे आणि घरच्यासाठी मागवले, कारण ते बी आपल्यासाठी नाही आहे. म्हणजे आपलं फ्युचरमध्ये लागणं बी लग्न बिग्न झाले सध्या तरी आपल्या कामाचं नाही ते. तर त्याच्यासाठी रस्ते लिहून थांबलो आहे मी, कारण ती गाडी येऊ राहिली आहे का नाही. येणार त्याला पार्सल बिर्सल उतरून घेऊ, त्याच्यानंतर अनबॉक्सिंग दाखवतो. म्हणजे बरेच पार्सल घेतले आत्तापर्यंत आपण, पण एवढ्या मोठ्या साईजनं नाही घेतलं. म्हणजे किमतीनं तर लय मोठ्याला घेतलेत, पण हे कमी किमतीत लय मोठं आहे. म्हणजे घरच्यासाठी ते आपल्यासाठी नाही पहिली गोष्ट. म्हणजे चला आता घरच्याला माहीत पण नाही आणखीन पार्सल आलं की नाही. आणि सगळे पैसे पण घेऊन आले द्यायला त्याला. ते येऊ राहिला चांद्याच्या साईडनं. आणखीन काही आहे ना, ते मोठी गाडी घेऊन येत असेल, पिकअप येऊन द्या. आता मी तोवर इथं सावलीत उभा राहतो, नाहीतर उन्हात कार्यक्रम होईल वा. त्यातले त्यात आज 3 तास लाईट पण नाही घरी, आणि ऑफिसचं काम पण मोक्कर पडलं आहे. यायला मोक्कर डोक्याला झंझट मारी चालू आहे. पण चला ठीक आहे, आता बघू. हे बघा एवढे पैसे जाणार आहे भाऊ आज. आता ठीक आहे जाऊन दे. गाईज आलं आहे पार्सल, हे बघा मोठी गाडी चाल भरून आली डायरेक्ट. चला आता उतरून घेऊ, नंतर बोलतो. फुटलेला आहे का नाही? आहे ते द्या ना बरं चाकू. इकडे घ्या बरं, सोयीला दर्शिक इकडे घ्या. ते आपल्याला काय करायला माहिती आहे का? ते करा ना तिकडे सर. राहून दे. ते इकडे बरं. नाही आधी वर करा, खाली झाला. पाय लावून जरा बरं पडायची इकडे तिकडे. भेटले आहेत ना ते फाडलेले भेटले. जाऊन दे. का चालायचं एक कट्टी पुढे जाणार आहे. खोकं फाडला असेल ते ट्रॅव्हल. बघ देवघर. कॅमेरा. हा सर बोला ना. हा अरे ते चेतनलाच विचारावं लागेल. चेतनला कॉल करता का? ते स्टोरेजचं कॅन्स केलं ते. चेतनला कॉल करता का? चेतनने केलं ते स्टोरेजचं. ओके ओके सॉरी बरं का, मला त्याच्यात एवढं बघितलं नाही मी. नाही ते स्टोरेजचं ते करत होता ना. नाही तेच बघतोय ते सर्व्हरवरती ऑर्गनायझेशनचं बघायचं काय हे सोपं जाईल, तिचं चाललंय काम. चाल ओके. ती झूम आउट झूमिंग करता येते ना.
नाही तुम्ही 2 बोटाने झूम आउट करा. हा होते, ट्राय करून बघा. चालते. बघा देवघर कुठं काही फुटलेला आलं बघितलं का? चला कर हो मग काय. गाईज आता आपण हे जे मंदिर आलंय हे बघा, आपले पहिले देव असे राहत होते एका कोपऱ्यात बिचारे. आता त्यांच्यासाठी ना थोडं आणलं. आता याची मेन गोष्ट म्हणजे आता लावून बघायचं आहे. याच्या मागे ना लाईटिंग आहे, त्याची टेस्टिंग करू. इकडं आपला बोर्ड थांब, इकडे घेऊ आपण. एक्सटेन्शन बोर्ड आणून बरं इकडं. इथून काही एवढी वायर पूर्ण नाही तो. आपण काय करू, एक्सटेन्शन बोर्ड कुठं ठेवू. दिवसा पण भारी दिसतंय बरं का, है ना? भारी लाईटिंग लागली राव याच्यात, है ना? भारी वाटतंय. त्याच्यात देव ठेवावं लागते ना आपल्याला. हे लावल्यावरती कसं दिसत आहे. एक नंबर दिसतंय. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. याला लाईक अँड सबस्क्राईब करा. ओके बाय.